व्ह्यू बघा किती छान आहे इथून समुद्र. व्ह्यू बघा किती छान आहे. तिथून असं मला वाटतं ते काम चालू आहे अजून. तिथून असं बनतंय ते. इथून असं जायला आहे. असं रस्ता बनणार आहे. तिकडे आमचा फोटोशूट चाललेला. खूप भारी व्ह्यू होतं. जे क्लाउड झालं आहे ना आता सध्या वातावरण खूप भारी झालं आहे. क्लाउड बघा किती छान आहे व्ह्यू. इकडे बकऱ्या चरायला आणलेत. दोन रस्ते आहेत. बघायला लागेल कुठून जायचं आहे आपल्याला. समोर असा एक सुंदर बीच आहे. समुद्राचा आपल्याला व्ह्यू भेटेल तिकडे. बघा ब्रिज बघा. हो हो वाव. इकडे दोन्ही साईडनी छान असं व्ह्यू आहे. पुढे कड्यावरचं गणपती आहे. आज आपण जाताना आपल्याला दिसेल थोडंफार. ते बघूया. छान व्ह्यू आहे इथे चिल करायला वगैरे. संध्याकाळचं सनसेटला तर तो एक नंबर आहे. थोडा स्पीड पकडूया आपल्याला. थोडा खूप धीमा चाललो आहे आपण. कड्यावरच्या गणपतीच्या इकडे आहे आपण. थोडा राईट घेतल्यावर कड्यावरच्या गणपतीला जातो आपण. हा जो रस्ता आहे तो पुढे अंजरले बीचला चालला आहे. अंजरले बीच लाईट हाऊस. आधा तेरा इश्क आधा मेरा, ऐसे हो पूरा चंद्रमा. ओ तारा तेरा एक तारा मेरा, बाकी अंधेरा. गावामधून चाललोय आपण इकडे. गाव साईड आहे. आपण अंजारले क्रॉस केलंय आता. बहते हैं नजरे बचा के. समोर असे क्लाउड वगैरे छान आहे. सतरंगा है. व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल इश्क रे. बदरंग में सतरंगा है ये इश्क रे. जोगी मैं और गंगा है ये इश्क रे. माथे से लगा लूं हाथ, छू के मैं पैर तेरे. हो रख लूं मैं तन पे. फेरी बोटसाठी थांबलेत सगळे. व्ह्यू बघा किती
अतिशय फेरीबोट त्यामध्ये, त्या इकडून आपल्या त्या टोकाला जायचं आहे आपल्याला. इकडे तिकीट काउंटरसाठी आलं. किती रुपये तिकीट आहे रे? किती तिकीट आहे? 85 रुपये तिकीट झालंय. तिकीट काढतोय. अर्ध्या तासाने इकडे फेरी बोट आहे. आता थोड्याच वेळात फेरी बोट येईल. ह्याच्यामध्ये आपण बाईक टाकून त्या साईडला पलीकडे जाणार आहे. 85 रुपीज तिकीट आहे, ते खूप आहे. ऐकवायला बघा सण कंटिन्यू चालू. आपली वाडी घेऊन चालला. अरे गाडी उतरलोय आपण आता. दुसऱ्या टोकाला पोहोचलोय. इकडून आता सरळ 4 किलोमीटरवर हरिहरेश्वर पोर्ट आहे. आणि मग तिकडून पुढे आपण दिवेआगरला गेलो तर दिवेआगर करणार आहे. त्या आता हरिहरेश्वर नंतर श्रीवर्धन नंतर मग पुढे जाणार आहे. हरिहरेश्वर टेम्पलला आता कुठे पोहोचू. पुढे हरिहरेश्वर टेम्पल हा इकडे मंदिराकडे जातो डायरेक्ट रस्ता. मंदिराकडे चाललोय आपण. गाडी पार्क केली. फायनली आपण मंदिराकडे पोहोचलोय. क्षेत्र आजूबाजूचा परिसर कालभैरव मंदिर. पुढे आपण आता गणेशगडला चाललोय. वरतून व्ह्यू बघा. खाली समुद्र किनारा आहे आणि तिकडे जे खाली आहे ते मंदिर आहे. खाली एक व्ह्यू पॉइंट आहे. हे बघा कसं आहे. खूप भारी वाटतंय. चला जाऊन बघूया एकदा. बीचवर आलोय. श्रीवर्धन बीच. व्ह्यू बघा किती छान आहे. हे बघा खेळणं चालू आहे सगळ्या लोकांचं. खेळतायत लहान लहान पोरं. सध्या आपण श्रीवर्धन बीचला आहे. आजूबाजूचा परिसर बघा. खूप छान असं बसायला वगैरे केलं आहे. झाडांची सावली वगैरे. इथे येऊन तुम्ही असं नाश्ता वगैरे काय जेवायला वगैरे आणला असेल तर खाऊ शकता. पण फक्त कचरा इकडे टाकू नका. डस्टबिन वगैरे तिकडे आहे. छान असं व्ह्यू आहे. काही लोक समुद्रामध्ये आंघोळ वगैरे खेळतात. पोहायचा आनंद घेतात.
मेन श्रीवर्धनचा बीच आहे, तिकडे आम्ही थांबलो आहे. आता ते काम चालू आहे, अजून रिडेव्हलपमेंट करतात. इकडे बसायला वगैरे केले, चांगले कट्टे वगैरे बांधले आहेत, छान बनवलं. कुठून गेट आहे तिथून आहे पुढून तिकडे मागे आहे तो. कुठून पहिला इथं आला तिथून असणार का पुढे चालली. तिथून असणार ना निघालो आता बीचवरून. समोरून आता घोडागाडी येते. टांगा बीचला चाललं आहे आता. मला वाटतं टाईम झाले, संध्याकाळचे 4 वाजलेत. तर बीचला जात आहेत घोडे वगैरे. निघालो आता. जरा थोडा जेवू वगैरे आणि थोडं बीच वगैरे एक्सप्लोअर करू आणि मग घरी निघू. खूप छान असे वारं वगैरे लागतं तिकडे बसल्यावर. तिकडे कट्ट्यावर सावली वगैरे आहे आणि झाडांची हवा वगैरे मस्त छान लागते खूप. जाऊया. आपण आता श्रीवर्धनवरून परत हरिहरेश्वरला चाललो आहे. आपल्याला एक स्पॉट राहिला आहे आपला हरिहरेश्वरला आणि थोडे बीच वगैरे पण एक्सप्लोअर करायचे राहिले. तर आपण आता जेवण वगैरे मस्त जेवण करू आणि मग भेटूया इकडे हरिहरेश्वरला. हे वळण खूप बेकार आहेत. हे रस्ते खूप बेकार आहेत, पूर्ण असे वळण आहेत. माकड. बीचकडे चाललोय आपण आता. बीचकडे चाललोय इकडे हरिहरेश्वर. सुंदर व्यू बघा बीच साईड. हरिहरेश्वर बीच. हरिहरेश्वर बीच किती सुंदर आणि क्लीन आहे बघा. एक बीचचा वॉक थ्रू घेऊ आपण. ते छान आहे समुद्र बीच. व्ह्यू बघा समोर किती छान आहे. पाणी जर कमी झालं असेल. हे पायरी थोडा खराब झालं, येताना थोडा जपून या. दुपारी जेव्हा आलेलो म्हणजे सकाळी 11 वाजता 11-12च्या दरम्यान, तेव्हा इकडे इथपर्यंत पाणी होतं. पूर्ण पाणी उलटी आहे. पूर्ण असं लाटा होतं बघा कसं आहे. एवढा गलगलीत आहे. हर महादेव शिव शंभो. इकडे बघा कसं आहे. इथपर्यंत यायला पहिलं इथपर्यंत पाणी होतं जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा. हरिहरेश्वर व्ह्यू बघा किती भारी आहे. का रे का नाही भरणार.
निघालो घरी आता. हरिहरेश्वर आपलं सगळं फिरून झालं आहे. परत आपण जे आलो त्याच रोडनी चाललो आहे. दापोली मार्ग आहे. सेम जेटी पकडून. फक्त जेटी आपली मिस नाही झाली पाहिजे बस. व्ह्यू बघा किती सुंदर छान असे व्ह्यूज आहेत. नारळाच्या बागा आहेत पूर्ण. आणि फुलं बघा किती छान आहेत. यांना कागदी फुलं म्हणतात असा माझा अंदाज आहे. अक्षर घेऊन आम्ही खाली गणेश घाट आहे तिकडे गेलो. तिकडे खूप भारी होतं. म्हणजे एक नंबर म्हणजे फोटोशूटसाठी वगैरे. आणि जे लाटा वगैरे येतात ना खूप भारी वाटतं तिकडे. पण ते भरतीच्या टायमाला बंद करतात. आम्ही परत आलो जाऊन. खूप भारी एक्सपिरियन्स होता ते. समोर व्ह्यू बघा समुद्र किनारा आहे. परतीचा प्रवास आहे आपला. आता आपण निघालो आहे घरी जायला. मे बी आत्ता वाजलेत 3:30. मे बी आपल्याला 6 किंवा 5:30 होतील. तर बघूया किती वाजता आहेत आपल्याला, किती टाईम होत आहे. हे बघा इकडचा हा व्ह्यू पण किती भारी आहे. फोटोशूटला बघा भारी आहे. त्या बोटीवर फोटोशूट केला तर फोटोशूटसाठी हा एक नंबर स्पॉट आहे. बोटीवर बघा खूप छान आहे. व्ह्यू असं येते. जवला घ्यायला थांबलोय. जवला घ्यायला इकडे पूर्ण असा सुकत घातलाय दोन्ही साईडनी. विचारलं त्यांना काय रेट आहे किती. मग चांगला रेट वगैरे असेल तर घेऊ. जेटीसाठी चाललो आहे आपण. जेटीचा टाईम 5:30 आहे आता. तिकडे आहे 5 वाजता तिकडे सुटते. परत जेटीसाठी आलो आहे आपण. बघा तिकीट काढा जाऊया. नाश्त्यासाठी थांबलो आहे. व्ह्यू बघा आपल्या गाडीचा. नाश्ता करू मग जेटी तर 5:30 आता 5 वाजलेत. इकडे एक वडापाव खाऊन जेटी पकडून मग दापोलीसाठी निघू. दापोलीवरून घरी. व्ह्यू बघा आजूबाजूचा सुंदर असा बीच व्ह्यू. सागर किनारा. तिकडे लोक काहीतरी पकडत असणार. नाश्ता आला आहे आपला. वडापाव खाऊन घेऊ मग तुम्हाला भेटूया. जेटीसाठी थांबलो आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणार आहे आपण. असं आपली गाडी तिकडे उभी आहे. थोड्याच वेळात निघणार आहे. खूप काळोख झाला आहे. संध्याकाळचे 6-6:30 होतील. इकडे एक नदी आहे. खूप लोक पोहत आहेत. तेच आम्ही बघायला चाललो आहे की कशी जागा वगैरे आहे. मग जर चांगली असेल तर मग इकडे पोहायला वगैरे येऊ शकतो. चांगली नदी आहे. उन्हाळ्याची पण थांबते पाणी म्हणजे की चांगलं आहे असणार. तर चाललो आहे बघायला. हे रस्ता कुठून आहे. तिकडून टाकायला पाहिजे होती. इकडे नदी आहे. गाडी वगैरे धुत आहेत आणि पोरं आंघोळ वगैरे पण करतायत. बघूया आपण जाऊन काय. चांगला स्पॉट आहे रे. चांगला स्पॉट आहे. लोक आंघोळ वगैरे करतात इकडे. खोल आहे तिकडे. छान आहे.
हां कॅम्पिंग विम्पिंग करत असतील. छान आहे लोकेशन. इकडे पोहतात वाटतं, खोल वगैरे आहे, बघू शकता एक व्ह्यू. पाणी वगैरे आपण तिकडून आलो असं. इकडे पोहायला खोल वगैरे असणार आहे मध्ये. ते लोक आहेत तिकडे तर थोडं पाणी आहे मानेपर्यंत. इकडे पुढून सुंदर अशी लालपरी येते आपली कोकणातली शान. हा ना, रस्ते खूप बेकार आहेत तिकडचे, म्हणजे वळण खूप आहेत आणि खूप छोटे रस्ते आहेत. मोठी गाडी वगैरे आली तर टर्न घ्यायला जमत नाही लगेच. तर त्यामुळे शक्यतो स्लोच्या जर इकडून येत असेल तर एक मस्त थंड असं नदी भेटली आहे, थंड पाणी आणि पोहण्यासारखी जागा आहे. खूप लोक आता मी बघितले पोहायला वगैरे येतात, तर छान आहे. हा यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघा माझी, मी टाकेल थोडा तिथला कंटेंट शूट केला आहे. खाली दरी आहे खूप बेकार. दापोली सिटीमध्ये पोहोचले फायनली. तो आहे काय? हो हो, नाही आता पेट्रोल भरून घेऊया, तर फ्युल अप करूया.